हेल्मेट गाडी नुकती चाललेली आहे आमच्या दोन्ही नवीन कुठली आणलेली हंटर वाटतं हंटर पे फंटर काय नाही बघ आलो आता जिम तर उद्या पोरांची रचेलला जायची आपल्याला ही काठी घ्यायची बघा मला अशी धरायची वाटतं मागं बसून. चला तर उद्याची तयारी झालेली आहे. मेंबर 1, मेंबर 2, मेंबर 3, इम्पॉर्टंट मेंबर मी. नमस्कार, सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता आम्ही निघतोय. गाडी आपली तयार आहे. तर मित्रांनो आपण चाललेलो आहे. आपण आता बाहेर पडलोय. गावातून आता आपण बाहेर पडतोय कोल्हापूरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे. आता आपण मेन रोडला जाऊन कोल्हापूरच्या दिशेने रवाना होणार आहे. मेन रोडला लागल्या इतक्या जोरात पाऊस चालू झाला की त्यामुळे आपल्याला शूटिंग करता आलं नाही. तर आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये. जस्ट आपण आता कोल्हापूरमध्ये एंट्री करत आहे आणि कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांचं नाव असलेलं भव्य असं प्रवेशद्वार. तर आता आपण निघालो आहे कोल्हापूरच्या बस स्टँडच्या दिशेने, कारण आपले 2 फंटर तिथं आपल्या वाट बघायला लागल्यात. आपल्याला एक गाडीची कमतरता असल्यामुळे आपण कोल्हापुरातून एक गाडी घेतलेली आहे, मित्राकडून अरेंज केली. ते आपल्याला तिथं भेटणार आहे. सो आपण त्यांना तिथे पिक करून गाडीजवळ नेऊन सोडायचं आहे आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला रवाना व्हायचं. आता आपण पोचलो आहे कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरचा विषयच वेगळा आहे, म्हणजे भारीच वाटतं इथं आल्यावर. एक नंबर अशी कोल्हापूरचं नाव ऐकलं की अशी चरचरीत मिसळ आठवते. तर आत्ता आपण पोचलो आहे छत्रपती ताराराणी चौकात. करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी, कोल्हापूरचा स्वाभिमान म्हणजे छत्रपती ताराराणी. सगळे आलेले, चला जाऊया आता. तर आज आहे आषाढी एकादशी आणि आपल्याला जाताना वाटेत वारकऱ्यांची, माळकऱ्यांची, टाळकऱ्यांची गाठ भेट झालेली आहे. असा टाळांचा आणि ओव्यांचा, भजनांचा आवाज कानी पडल्यावर माणूस मंत्रमुग्ध होऊन जातच. चला माऊली. अशाच ओव्यांचा, भजनांचा, आषाढी एकादशी निमित्तचा जाणाऱ्या पालख्यांचा आनंद घेत आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. तोंडावर पडणारे बारीक बारीक पाण्याचे थेंब, रिमझिम पावसाची सुरू झालेली, मन हेलावून टाकेल असं वातावरण आणि भन्नाट असा अनुभवायला मिळतो. तर आता आपण पोचलो आहे राजनगरीमध्ये. अजून आपल्याला इथून पुढे 18 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. मग आपण आपल्या मुख्य ठिकाणी पोचणार आहे. खूप सारी मजा करत आणि भन्नाट असा आनंद घेत पुढचा प्रवास एकदम मस्तपणे सुरू आहे.
थोड्याच वेळात आपण आपल्या मुख्य ठिकाणी पोहोचतोय. तर आपण आलोय जाताना नदी लागले आपल्याला आता बघू शकता मागं तुम्ही भोगावती नदी आहे. झाड वगैरे वाहून आले. पाऊस पण वाढायला लागला आता बऱ्यापैकी. नदीची पातळी पण वाढल्या. आला छोटा पूल आहे मोठा पूल माग आहे. तर आपण बघू शकतो इथं पाणी वाढलं. मारायची काय उडी काय रे मारायची काय उडी एक नको काय रे. चला जाऊया आता पुढचा प्रवास सुरू करूया. हे बघा Hey! कसलं दिसतंय तू नका भाऊ पुढं बघ पुढं बघ काचेल कुठल्या तर घरी चल 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 काय होतं काय होतं पुढं बघ गाडीला थांब जरा. तेरा इंतजार करूं तर आपण लवकरच आपल्या डेस्टिनेशनच्या ठिकाणी पोहोचत आहोत. पोहोचलो आहोत तेच की थोड्याच वेळात सांगतो तुम्हाला कुठं आलोय आम्ही.
भावांनो चला आता आलेलो आहे आपण धबधब्यापाशी. अँड फायनली वी आर हिअर. पाऊस खूप चालू आहे. तर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनवरती पोचलेलो आहे. आनंद चेहऱ्यावर दिसत असेल. आपण आलेलो आहे राऊतवाडीच्या धबधब्यावर. इथे सगळी पुढे गेलेत, मी एकटाच मागं राहिले. जाऊया लवकर. आलोय वर, थोडं राहिलं. थोड्याच वेळात आपण पोचतो. धबधब्याचं अथांग असं स्वरूप पाहून धावतच त्याच्याकडे सुटलो. कधी एक वेळ जाऊन ते बघतोय असं झालेलं. आता व्ह्यू बघायचा. व्ह्यू पाणी काही जास्त खोल नव्हतं, अगदी छातीच्या बरोबर पाणी होतं. पण वरनं पडणारा धबधब्याचा जो प्रवाह होता तो बऱ्यापैकी तीव्र होता. पण मजा येत होती. त्याचे उडणारे जे तुषार आहेत तेवढ्यातच माणूस भिजून जाईल एवढा त्याचा प्रेशर, एवढी तिची पॉवर होती. जाऊया आपण आता परतीच्या प्रवासाला. चला. अशीच भन्नाट भटकंती संपवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. जाता जाता असं वाटत होतं की बास, आणि एक वेळ जाऊन त्या धबधब्यात भिजून यावं. पण असो. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांना शेअर करा. आणि आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.